ऑल इंडिया रिपोर्टरचे प्रसन्न व हसतमुख संचालक प्रसन्नजी चितळे हे माझे सन्मित्र आहेत. प्रसन्नजी ऑल इंडिया रिपोर्टरच्या आपल्या नियमित कामाबरोबरच विज्ञानाचे अनेक प्रयोगही नियमितपणे करत असतात. या प्रयोगांची माहिती सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत आणि विज्ञानाबद्दल रस असणाऱ्या जिज्ञासू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रसन्न द सायंटिस्ट या व्हिडिओ मालिकेचा दुसरा भाग आज प्रसारित होत आहे. या भागाचं शूटिंग करण्यासाठी माझ्या 3 युवा मित्रांनी मनापासून मदत केलेली आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हा भाग पूर्ण झाला नसता याची मला जाणीव आहे. या 3 मित्रांचे म्हणजेच आमोद वैरागकर, आदित्य गोगटे आणि अनुराग शंभरकर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या दुसऱ्या भागाला सुरुवात करतो. चला ऐकूया प्रसन्न द सायंटिस्ट भाग 2. नमस्कार. नमस्कार मिलिंदजी. प्रसन्न द सायंटिस्ट चा हा दुसरा भाग आहे. या दुसऱ्या भागामध्ये मी प्रसन्न चितळे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. इथे आपण ARIचा लोगो पाहतोय, अर्थात ऑल इंडिया रिपोर्टरचा लोगो पाहतोय आणि मी प्रसन्न सरांना सायंटिस्ट म्हणतोय. यामध्ये काहीतरी विरोधाभास आहे असं काही लोकांना वाटेल, पण मला सांगावंसं वाटतं की ऑल इंडिया रिपोर्टरच्या संचालक पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळून प्रसन्न चितळेजींनी अनेक वैज्ञानिक प्रयोग केलेले आहेत आणि ऑल इंडिया रिपोर्टरच्या कामाबद्दल नव्हे तर त्यांच्या या वैज्ञानिक प्रयोगांबद्दल हा पॉडकास्ट आहे. एक आमचा पॉडकास्ट झालेला आहे आधीच. आता दुसऱ्या पॉडकास्टची सुरुवात मी प्रसन्न सरांना विनंती करतो की ती परपेच्युअल मुव्हमेंट म्हणून जी आहे ती अनेक म्युझियममध्ये मी पाहिलेली आहे. खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असतं आणि चेंडू असा वरतून टाकला खाली येतो, आपोआप वरती जातो. तर एवढ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या शिवाय तुम्ही छोट्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तो प्रयोग दाखवलेला आहे. तर तो प्रयोग आपण दाखवावा आणि या पॉडकास्टची सुरुवात करावी. नमस्कार मिलिंदजी, धन्यवाद. तुमच्यामुळे हे आज सक्सेसफुल होत आहे. हा प्रकार जो आहे, एवढा घाट जो आहे, हा मी गेले 10 वर्षापासून करतो आहे. अच्छा. पण याचं पुढे याचा व्हिडिओ आणि पुढे रूपांतर आणि बाकी लोकांपर्यंत पब्लिश होणं हे आत्ता तुमच्यामुळे हे तयार झालेलं आहे. त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम मी आभार मानतो. तसंच माझी जी टीम आहे ज्यांच्यामुळे हे सगळं आज पॉसिबल होत आहे त्या टीमचे पण मी आभारी आहे. मी नमस्कार. हा जो प्रयोग आहे हा एक गोट्या किंवा कंचे जे आपण लहानपणी खेळत होतो त्याचा प्रयोग आहे. आणि हा जोपर्यंत ह्याच्यात कंचे राहतील तोपर्यंत हे युनिट चालू राहील. याच्यानं मला एक नेहमी गाणं आठवतं, जितनी चावी भरी रामाने उत्तना चले खिलौना, तशा टाईपचं हे आहे. तर आता मी हे सुरू करतोय. हे जसं आहे याच्यामध्ये काय होतं, हा आपण इथे याला चालू केला की हा एक कंचा पडला. हे जोपर्यंत कंचे याच्यात येत राहतील तोपर्यंत हे सतत चालू राहील. याच्यामध्ये आवाज, मुवमेंट आपल्याला जसं जसं आहे ते मॅनेज करू शकतो. ज्याच्यामध्ये इथे हे वजन आपण इथे बॅलन्स केलेलं आहे. हा जो इथे पडतो आणि हा इथल्या बाजूला जे वजन आहे हे बॅलन्स केलेलं आहे. बरोबर तेवढ्यामुळेच तो तिकडे पडेल आणि जाता यायला मिळायचे हे फक्त आवाज येण्यासाठी किंवा दिसण्यासाठी म्हणून हे फक्त केलेलं आहे. आणि जितका वेळ कंचे असतील तोपर्यंत हा चालू राहील आणि कंचे संपल्यानंतर तो आपोआप थांबलेला. म्हणजे कुठल्याही आउटसाइड एनर्जी शिवाय ही मुवमेंट चालू राहते. यालाच आपण परपेच्युअल मुवमेंट. हा आता कंचा झाला, हे संपलं की थांबलं. या प्रयोगातून परपेच्युअल मुव्हमेंटचा अर्थ आपण श्रोत्यांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय असं मला वाटतं. याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये लोकांचे बरेच कन्फ्युजन आहे की त्याच्यामध्ये कुठली एनर्जी न वापरता सतत चालू जन्मभर राहील असं ते सांगतात. पण अशी जगामध्ये कुठलीही वस्तू नाही की जी आपोआप चाललेली आहे. त्याला लागणारा एक ड्रायव्हिंग फोर्स लागतो, मगच ते होऊ शकतं, अन्यथा ते चालणार नाही. याला चालवण्यासाठी हा जो गोटी आहे ती गोटी जेव्हा येईल तेव्हाच त्याला मुवमेंट देईल. पण हे तोपर्यंत चालेल जोपर्यंत अशा प्रकारच्या गोट्या त्याच्यामध्ये राहतील. हा त्या प्रयोगाचं महत्त्व आहे. म्हणजे त्या कंचाचं वजन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावरती ऑपरेट होतं.
धन्यवाद. दुसरा एक कंचाचा प्रयोग तुम्ही सांगणार होता. हो, जसा तो कंचाचा पहिला प्रयोग पाहिला आपण, तसा हा एक कंचे वापरूनच केलेला एक प्रयोग आहे. अच्छा. याच्यामध्ये 4 कंचे एकमेकांना चिपकवलेले आहेत. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फिरवून दाखवतो, पण ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनच्या नियमानुसार आणि याच्याप्रमाणे वजन त्याचं उलटीकडे जाईल. हे समजा ठेवला तर हे 3 कंचे खाली आहेत, पण हा याला मोशन जेव्हा देतो आपण, तेव्हा हा जो आहे हा मोशनमध्ये हा जर तुम्ही पाहाल तर तो उलटा होतो आणि जे वजनाची बाजू आहे ती वर राहते आणि तो बराच वेळ फिरू शकतो. अच्छा. आपण ह्या इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी अजून दाखवू शकतो. ह्या इथे जर व्यवस्थित पहा, हा जो आहे तो असा वर होईल, खालती 1 कंचा राहील, वरतीच राहील. हा कोणी घरच्या घरी बनवू शकतात. म्हणजे कचऱ्यातनं कलासारखा प्रयोग आहे. हा एक दुसरा प्रयोग झाला. धन्यवाद सर. याच्यानंतर मी तुम्हाला एक अजून प्रयोग दाखवतो. याच्यामध्ये ह्याला हे वाजणारी पुंगीसारखं तयार होतं. पण हा कसा तयार होतो, तर आपल्याजवळ जे दोरा बॉबिन असतं, त्या बॉबिनचं आतमध्ये हे पहिले लाकडाचे याचे, आता हे प्लास्टिकचे येतात. हे असं आत कुठेही मिळतं. याला घ्यायचं, याचे एकाचे 2 करायचे. हे 2 केल्यानंतर त्याला आपण आपले जे रबर बँड आहेत किंवा रबर आहेत आपल्याजवळ, हे रबर फुगे, हे फुगे त्याच्यावरती लावतो आणि एका बाजूने हवा जाते आणि एका बाजूने हवा बाहेर येते. ते तुम्हाला दाखवतो. हे मोठा आवाज तयार होतो. अरे वा. याच्यामध्ये काय होतं की हे 2 तुकडे वेगळे आहेत. या 2 तुकड्यामध्ये तुमची जे हा जसा पाहिला तर तुम्ही ही एकच आहे. याच्यामध्ये तुम्ही हे एकाचे 2 केले आहेत आणि हे फक्त उलटं टाकलं आहे. हे उलटं झाल्यावर या लेव्हलपेक्षा हे थोडंसं फक्त वर पाहिजे. हे वर असेल आहे तर आपण जी इथून हवा मारतो, इथे भोक केलेला आहे, या हवेतल्या इथून बाहेर येते हवा, ती या भोकाद्वारे जायला पाहते. पण हा जो रबर असतो त्याच्यावर लागलेला असतो, हा एक डायफ्रामचं काम करतो. आणि मग काय होतं ॲक्च्युली, जेव्हा आपण फुंकर मारतो, अशी फुंकर मारली की ह्या बाजूला हा जो डायफ्राम आहे हा व्हायब्रेट होतो. म्हणजे हा इथून वर होतो, खाली होतो. म्हणजे हवा मारल्यावर तो वर जातो. वर गेल्यामुळे तो आतमध्ये हवा नसल्यामुळे परत खाली बसतो. आणि हे एका सेकंदामध्ये 100, 200, 500 वेळेला हल्ल्यामुळे तो आवाज जनरेट होतो. असा हा प्रयोग आहे. हा सुद्धा प्रयोग तुम्ही कचऱ्यातून निर्माण केलेला आहे. म्हणजे ही टाकाऊ वस्तू आहे. टाकाऊ वस्तू आहे. कुठली गोष्ट विकत नाही घेतलेली, फक्त फुगा विकत घेतलेला आहे. आणि तुम्हाला मेहनत करायची, एवढंच आहे. हा एक प्रयोग झाल्यानंतर अशाच टाईपचा हा एक प्रयोग आहे. ही बाटली असते प्लास्टिकची, कुठेही मिळते आजकाल. ही कापलेली आहे. म्हणजे पाण्याची बाटली असते, पाण्याची बाटली, कोल्ड्रिंकची बाटली कुठलीही. आणि हा एक नुसता एक पाईप घेतलेला आहे. याला एक रबर, म्हणजे रबर लावून हा फुगा लावलेला आहे. याचा आवाज जास्ती मोठा येतो. हा आवाज मोठा येतो. आणि याच्याबरोबर हे 2-3 गोष्टी लागतात. म्हणजे लहान मुलांचं मनोरंजन करण्यासाठी घरच्या घरी आपण खेळणं बनवू शकतो त्यांच्या ह्याच्यासाठी. तसंच एक लहान मुलांसाठी गमतीदार एक आहे जादूसारखा, हा एक प्रयोग तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये काय होत आहे की जसं ही माचीस आहे आणि हा जर तुम्ही पाहाल, वरच्या बाजूला डार्क हिरवा आणि खालती लाईट हिरवा असा दोरा आहे. रंग बदलवणारी ही डब्बी आहे. आता ही डब्बी तुम्ही माझ्या या बाजूला सरकवा हाताने. तुम्ही सरकवा ना, सरकवा. आता जर तुम्ही पाहाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की वरती तो हलका दुसरा रंग आहे आणि खालती डार्क रंग आहे. त्याच्या आतमधून त्याचे रंगाचे बदलले असं आम्ही सांगतो, पण ते वस्तुतः वेगळी गोष्ट आहे. आता तुम्ही परत आणा त्याला. हा जर परत आणला, जादूचे खेळ, अरे रंग बदलून राहिला, खरं गोष्ट आहे. हा याच्यामध्ये रंग बदलेल. हा एक, पण याच्यामध्ये काही तसं काहीच नाही आहे. हा जो हिरवा भाग आहे हा दोरा इथून खाली घेतलाय आणि इकडून काढलाय आणि हा इथून घेऊन इकडे काढलाय. तर क्रॉस कनेक्शन आहे इथून, त्यामुळे तो रंग बदलतो इकडे किंवा हे इकडे. प्रसन्नजी, माझं संपूर्ण आयुष्य हे थर्मल पॉवर स्टेशन मध्ये गेलाय. अच्छा. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा आणि माझा जवळचा संबंध आहे. तुमच्या या सगळ्या प्रयोगांच्या जंत्रीमध्ये मी 2 प्रयोग पाहिले की जे बेसिक प्रिन्सिपल ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी शिकवतात. तर ते दोन्ही प्रयोग तुम्ही दाखवा, आधी समजावून सांगा आणि मग डेमॉन्स्ट्रेशन दाखवा. हा जो आहे हा एक प्रयोग आहे. हा जो बेसिकली जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटीचाच प्रयोग आहे. याच्यामध्ये काय होत आहे, हे जेव्हा आपण फिरवतो ह्याच्यामध्ये, तेव्हा ह्याच्यामध्ये वीज तयार होते. ह्या वीज तयार व्हायला काय असतं की हे इलेक्ट्रिकल कॉईल असते. ही कॉईल याच्यामध्ये गुंडाळलेली आहे आणि आतमध्ये मॅग्नेट आहे. मॅग्नेटचं एक प्रिन्सिपल असं असतं की ह्याच्याभोवती त्याच्या फ्लक्स लाईन्स असतात
आणि या फ्लक्सच्या लाईन या वायरच्या मधनं कट झाल्यामुळे वीज तयार होते आणि ह्याच्यामुळेच MSEB किंवा आपण जी वीज तयार करतो कुठेही ती अशा प्रकारे होते. याला फिरवायला वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे एक तर हवेने फिरू शकतं. हा एक प्रयोग माझ्याजवळ हवेने फिरवण्याचा आहे. याचं तुम्हाला मी अजून पूर्ण एकदा दाखवीन आहे. हा हवेने फिरलं की वीज तयार होईल. याच्यामध्ये हे आपण हाताने फिरवतोय. हे फिरवण्यासाठी पाणी वापरू शकता, हवा वापरू शकता किंवा थर्मल याच्यामध्ये स्टीम करून त्याच्याने पण हे फिरवू शकता आणि त्याच्यामुळे वीज तयार होते. आणि आज आपण सगळे जी वीज वापरतो ती अशाच प्रकारे तयार होते. पण ते फार मोठ्या प्रमाणात असतं. बरोबर. जसं तुम्हाला माहितीच आहे टर्बाईन वगैरे ते पूर्ण आतमध्ये जाऊन पाण्याने किंवा करतात. हे असे हे प्रयोग आहेत. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वोत्कृष्ट आणि कमीत कमी साधन संपत्तीमध्ये दाखवला गेलेला प्रयोग म्हणजे प्रसन्नजींचा हा प्रयोग आहे. बरोबर. त्याबद्दल मी अगदी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. कोणालाही सहजगत्या समजेल याची मला खात्री आहे. एक अजून माझ्यावर प्रयोग आहे. हा, जसा हा एक जो आहे याला मी एक देवी प्याला म्हणतो. हा, याच्यामध्ये काय होतं मी तुम्हाला हा एका ठिकाणी डेमो करून दाखवेल जिथे पाण्याची व्यवस्था असेल की याच्यात आपण पाणी जर भरलं, याच्यात जे पाणी भरत राहिले तर पाणी याच्यामध्ये खाली पडत नाही. इथे भोक आहे त्याला केलेलं, पण ते खाली येणार नाही. पाणी केव्हापर्यंत नाही येणार? जोपर्यंत ह्या पाण्याची लेवल या देवीला टच होत नाही, लागत नाही. इथे देवीला तो पाणी लागलं की पाण्याची पातळी पूर्ण डाऊन होऊन पूर्ण पाणी बाहेर चाललं. बरं. हा एक वेगळा प्याला आहे. असाच एक पहिले एक वासुदेव प्याला म्हणून फेसबुकवर आणि बऱ्याच ठिकाणी होता. ज्याच्यामध्ये वासुदेव आहे आणि त्याच्या डोक्यावरती टोपली आणि कृष्णाचा पाय जेव्हा त्या इथे आहे, जेव्हा त्याचं पाणी वाढत जातं नदीचं आणि त्या पायाला लागेपर्यंत ते पाणी वाढतं. पण जेव्हा त्या कृष्णाचा पाय लागतो तेव्हा ते पाणी पूर्ण ओसरून जातं. असा तो वासुदेव प्याला म्हणून होता. याचं नाव मी देवी प्याला ठेवलं आहे. हे मी तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर डेमो करतो की बाबा ज्याच्या योगे त्या देवीपर्यंत पाणी येईल तोपर्यंत ते जाणार नाही, पण त्या देवीला टच झालं पाणी की ते पूर्ण ड्रेन होऊन जाईल. आता तुम्ही वासुदेव प्याला म्हटलं ना, तर तो प्रयोग मी युट्यूबवर पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये मी असं वाक्य ऐकलं होतं की या प्रयोगामागे सायफनचं प्रिन्सिपल. बरोबर. तर कसं असतं ते काय आहे की ती जादू वाटते. म्हणजे जसं याच्यातही तुम्हाला जादू वाटते. हे जादू नावाची वस्तू काही नसते. हे आपल्याला कळत नाही म्हणून ती जादू वाटते. ते बेसिकली सायन्सचे किंवा इतर कुठले प्रिन्सिपल्स असतात त्या योगेच ते चालतं. याच्यामध्ये काय होतं बेसिकली हा सायफनचा प्रयोग आहे. जेव्हा इथून हा जो ही जी इथे केलेली जी ट्यूब आहे ती ट्यूब इथे वर गेली आहे, तिथून अशी खाली आलेली आहे. तर ह्या खालीपर्यंत जिथपर्यंत पाणी भरत नाही तोपर्यंत ते येणार नाही. पण जो असा सी असतो वरचा तो भरून त्याच्या वर जर पाणी गेलं तर त्याचं सायफनचं चालू होतं. जसं आपण जुन्या काळी पाण्याचे काढायचं असेल कुठे तर ट्यूब टाकतो याच्यामध्ये आणि इथून असं ओढतो आणि पाणी बाहेर चालू झालं, पण जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत ते सायफननी चालू राहतं. मोटरसायकलचं आपलं पेट्रोल संपलं आपण दुसऱ्याच्या टंकीमधून ज्या पहिले काढतो तो सायफनचा प्रयोग आपण इथे वापरतो. पण तो इथे तुम्हाला सायफन म्हणून दिसत नाही एवढंच, म्हणून ते तुम्हाला जादू वाटते. हा एक देवी प्यालाचा प्रयोग आहे. याच्यामध्ये आपण इथे पाणी भरू. हा जेव्हा पाणी भरू तेव्हा याच्यामध्ये पाणी किती भरलं तरी ह्याच्यातनं बाहेर येत नाही. मी तुम्हाला दाखवू शकतो. त्याच्या खाली भोक आहे, पण या भोकातनं हे पाणी बाहेर येणार नाही. हे इथे तुम्हाला दिसेल की मी इथे कितीही पाणी भरलं तरी ते पाणी ह्याच्यात राहील पण बाहेर येणार नाही. पण हे केव्हापर्यंत होईल? जोपर्यंत याचा पाण्याचा जो टच आहे तो देवीला झाला. हे बघा अजूनही झाला नाही. आता देवीला टच झाला रे झाला की ते एकदा चालू झालं की आता हे पाणी थांबणार नाही. हे सायफनच्या प्रिन्सिपलनी आता हे पूर्ण सुरू झालेलं आहे आणि आता हा याच्या भांड्यातलं सगळं पाणी बाहेर पडेपर्यंत हे पूर्ण संपणारच नाही. हा तुम्हाला दिसू शकत राहील. वरतून आपण दाखवू नंतर. हा चालूच राहील. हा असा एक वासुदेव प्याला आणि हे जसं आहे याच्यामध्ये पूर्ण पाणी संपलेलं आहे आणि हा याच्यात आपण आता पूर्ण किती आता समजा हे खालून पडत आहे पाणी असं समजून ते पाणी टाकलं पण हे तर हे बघा हे मी पाणी टाकत चाललो आहे पण ते पाणी बाहेर येणार नाही. या पाण्याची एक विशिष्ट लेवल जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत सायफन चालू होणार नाही. हा आता सायफनचा प्रकार आता हळूहळू चालू होईल आणि हा सायफनचा प्रकार हा आता इथे चालू झाला. हा इथं सायफन चालू झालं की ते थांबत नाही. धन्यवाद.
याच्यानंतर एक ब्रेल लिपीचा प्रयोग तुम्ही इथे ठेवलेला आहे. तो एक गमतीदार प्रयोग आहे. मी अंधविद्यालयामध्ये गेलो होतो. त्या अंधविद्यालयामध्ये मी त्यांच्याकडे विचारलं तर त्यांनी मला ब्रेल लिपीचे काही असे हे दाखवले. ह्याच्यामध्ये काय काय आहे की जे अक्षर आहेत 26 ABCDEFG, आता त्या एकमेकांना अंधांना सांगायचं असेल की माझं नाव काय आहे किंवा काय आहे ते कसं सांगणार, म्हणून त्यांनी हा मी एक बनवलेला प्रयोग आहे जो प्रचलित आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, साधे 1 2 3 लाकडाच्या पट्ट्या आहेत आणि ह्याच्यावरती वेगवेगळे हे स्क्रू लावले आहेत समजण्यासाठी. जसं याच्यामध्ये एक पहिले याच्यात काय करायचं की हे सगळ्या ज्या रिकाम्या बाजू आहेत या बाजू अशा आहेत. म्हणजे जसं मी अंध आणि तुम्ही अंध आहे आणि मला तुम्हाला काही सांगायचं असेल तर जसं मी हे हात लावून पाहतो हे पूर्ण म्हणजे डोळे बंद दिसले तरी मला फील होतं की इथे काही नाही. मग त्याच्यानंतर समजा हे असं केलं तर हात लावून पहा, हा पहिला एक आहे. आता समजा हे असेल हे दुसरं 2 आहे आणि ह्याच्या दोन्ही बाजूला आहेत. असे हे सगळे प्रयोग आहेत आणि ह्याच्यावरनं वेगळी 26 अक्षरं ही जी आहेत ही पूर्ण त्याच्यामध्ये तयार होतात. याच्यामध्ये तुम्हाला मी एक डेमो म्हणून दाखवू शकतो की जसं जसा आता ए आहे म्हणजे हा एक डॉट आहे. म्हणजे सगळ्यात पहिले हा असं पकडलेला आहे आणि हा एकच डॉट आहे. माझा अंधा असा डोळे बंद जरी असले तरी असा हात जर लावला तर तुम्ही तर एक डावा हाताने इथे लावून पहा, हा तुमचा हा एकच म्हणजे हा ए आहे. आता ह्याचं बी ची खूण जी आपली ठरलेली आहे ते 2 आहेत. ह्या 1च्या ऐवजी जर तुम्ही इथे 2 दिले त्याला हा बघा आता याला बोट लावून याला हे 2 झाले. इथे 2 आहे. हा बी झाला. हे इथेही 2 आहे. खाली 2 डॉट. बरोबर. 2 उभे डॉट्स म्हणजे बी झाला. एक सिंगल डॉट म्हणजे ए, 2 आडवे डॉट्स म्हणजे सी. म्हणजे आता जसा असं आता याला तुम्ही हात लावून पहा, याला हात लावून पहा. आता खाली 2 डॉट्स आहेत. 2च आहेत ते. अशा प्रत्येकाचं जे आहे आपण A to Z याच्यामध्ये सांगता येतात. हे ब्रेल लिपीचा एक भाग आहे. याचा मी मोठा एक डेमोसाठी बनवलेला आहे हे मी त्यांना वापरायला दिलेलं आहे. म्हणजे हा प्रयोग तुम्ही बनवला आणि अंधविद्यालयातले मुलं वापरायला त्यांना शिकायला किंवा सांगायचं असतं मोठं तर त्यांना ते डेमो मॉडेल म्हणून बनवून दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे याचा वापरही केला जात आहे, प्रचलित आहे. म्हणजे शैक्षणिक लेवलला ते तयार झालेलं आहे. याच्यानंतर ए 2 डॉट आडवे म्हणजे बी उभे 2 डॉट कॉम्बिनेशन मध्ये फिरवलं की आणि हा सी याच्याप्रमाणे झेड पर्यंत पूर्ण होईल. याच्यानंतर मी तुम्हाला अजून जे प्रयोग दाखवणार आहे ते या इथे दाखवणं शक्य नाही. मी तुम्हाला इथे फक्त त्याचं दाखवतो आणि बाकीचं जे डेमो आहे तो आपण बाहेर गेल्यानंतर करू खुल्या मैदानात. किंवा मला वाटतं हा प्रिन्सिपल ऑफ लिव्हरेजचा प्रयोग आहे ना. एक मिनिट मी एक सुरुवातीला सांगतो की हे खूप जड आहे. म्हणजे हे एकदम हलकं आहे, प्लॅस्टिकचं आहे, हे लोखंडाचं आहे. याच्यापेक्षा याचं वजन हे कमीत कमी 10 पट आहे. पुढचा प्रयोग प्रसन्नजी सांगते. हा जो आहे आता काय होत आहे की हे वजन वर ओढण्यासाठी जी ताकद लागते ती ह्या एकाच्यात नाही आहे, पण फलक्रम आणि प्रिन्सिपलनी त्या लिव्हरेजच्यानी हे जेव्हा गोलगोल आपण फिरवू तेव्हा हे फिरत हे असं फिरत वर जाऊन हे एवढं छोटं वजन एवढ्या मोठ्या वजनाला उचलू शकतं. एक जस्ट तुम्हाला असं दाखवण्यासाठी फक्त दाखवते. असं केलं. अरे वा, खरंच वजन वर चाललंय. आणि आता परत खाली गेलं ते परत वजन खाली गेलं. म्हणजे इतक्या कमी 1/10 ऑफ धिस वेट इज लिफ्टिंग धिस कम्प्लीट वेट. बरोबर. म्हणजे प्लॅस्टिकचं छोटंसं वजन आहे, नुसतं गोलगोल फिरवलं या विशिष्ट प्रकारच्या स्ट्रक्चर मधून आणि त्याला दोरी लावलेली पकडायला सोपं. फलक्रम आणि लिव्हरेज इफेक्टचं हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. हा एक प्रयोग आहे ज्याच्यामध्ये हे छोट्या वजनाने आपण मोठं वजन उचलतो. याच्यामध्ये याचं वजन जास्तीत जास्त 100 ग्रॅम आहे आणि हा जवळजवळ पाऊण किलोचा आहे. पण हे जेव्हा आपण फिरवायला लागतो त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शियामुळे त्याच्यामध्ये ताकद येते आणि हे पूर्णच्या पूर्ण वजन ते वर उचलू शकतं. हे जोपर्यंत फिरत राहील तोपर्यंत त्याला पकडलेलं नाही. हा जसं असं आपण थांबवू तसा तो परत थांबू हे तो परत आपल्याला जागे. हे बघा तुम्ही मला सांगितलं होतं की शेतात अनेक जंगली जनावर येतात आणि त्या जनावरांना पळवून लावण्यासाठी आजकाल इलेक्ट्रिकचं कंपाऊंड वगैरे करतात. पण त्याच्यामध्येही त्या जंगली जनावरांचा नाश
होऊ शकतो किंवा त्यांना हानी पोचू शकते. किंवा काही ठिकाणी कंपाऊंड नसतं, त्यांना आपल्याला आवाजाने घालवायचं, आवाजाने म्हणजे बुजगावणं असतं. त्या बुजगावण्याच्या ऐवजी आवाज म्हणजे चित्र पाहायचं. रात्रीच्या वेळेस बुजगावणं दिसत, मग त्यावेळेस आवाजाने जातात. आता आवाजाचं काय होतं की आपण जो आवाज काढतो त्याच्यापेक्षा जे प्राणी असतात त्यांना हाय फ्रिक्वेन्सी साऊंड जास्ती समजतो आणि त्याला ते घाबरतात. हे जे आहे याच्यातनं एक हाय फ्रिक्वेन्सी साऊंड तयार होतो फिरवलेली. हे तुम्हाला मी थोडं फिरवून दाखवतो, पण नसेल तर तिथे पण बाहेर पाहू. मी बाजूला होतो, तुला आवाज ऐकल्याशिवाय नाही होत. हा एक प्रयोग आहे. हाय फ्रिक्वेन्सी साऊंड कसा तयार होतो. ही पट्टी पूर्ण फिरते आणि हवा कापते, त्याच्यामुळे तो आवाज तयार होतो. लिस्ट बनवली होती, याच्यामध्ये लिहिलेलं आहे ऑसिलेटिंग पेपरवेट. मला वाटतं हाच आहे. हा सांगा. हे डोलणारी बाहुली पहिले आम्ही काचेची बनवायचो. म्हणजे जो बल्ब असतो तो बल्ब घ्यायचा, त्याच्यातलं आतलं फिलामेंट वगैरे काढून टाकायचं आणि त्याच्या आतमध्ये रेती भरायची आणि मग ती रेती हलू नये म्हणून वरतून त्याला मेणाचा लेअर द्यायचो आणि ती आपण अशी ठेवली आणि ठेवल्यानंतर समजा आपण हलवली तर ती बाहुली अशी पूर्ण डोलायची. त्याच्यावरती बाहुली किंवा असं लावायचो आम्ही. लहानपणचे खेळ होते. त्या प्रिन्सिपलचाच आहे. याच्या आतमध्ये एक पाईप आहे आणि हा जो आपण कंचा वापरला तसा एक वजनाचा कंचा आहे याच्यामध्ये. तो जेव्हा आपण इथे करतो तो इकडच्या बाजूनी तो परत बॅलन्स करायला जातो आणि ते बॅलन्स होत राहतं. हेच प्रिन्सिपलने ती डोलणारी बाहुली बनत होती. असे अनेक प्रयोग आहेत. पुढे कधी वेळ झाला तर आपल्याला सगळं साधलं तर तेव्हा आपण त्याचे पुढचे नवीन प्रयोग करून पाहू. तुम्ही इथे आलात, धन्यवाद. तुमच्यामुळे आज हे सगळं पुढे व्हिडिओ शूटिंग वगैरे झालं. असंच पुढे येत राहा. जेवढं शक्य असेल तेवढे आपण व्हिडिओ शूटिंग बनवू. शेवटी या पॉडकास्टच्या मी एक सांगू इच्छितो की प्रसन्नजी आता ऑल इंडिया रिपोर्टरमध्ये डायरेक्टरची जबाबदारी निभवतच आहे, पण त्या व्यतिरिक्त हे अनेक वैज्ञानिक प्रयोग करतायत. नुकतंच त्यांनी त्या वैज्ञानिक प्रयोगांची एक निर्मिती त्यांची जी होती ती लाडू वळण्याची मशीन, ती 1.5 लाख रुपयाला अकोल्याला विकलेली सुद्धा आहे. म्हणजे समाजाच्या हितकारक असे आणि ज्याचा आपल्या अनेक नवीन उद्योजकांची प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल असे प्रयोगही ते कमर्शियली व्हायबल केलेले आहेत. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि हा आजचा फक्त दुसरा पॉडकास्ट आहे. याच्यामध्ये आम्ही 7 ते 8 प्रयोग दाखवलेले आहेत. असे जवळजवळ 100 प्रयोग आहेत आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की श्रोत्यांनी जर प्रतिसाद दिला तर आम्ही आणि प्रसन्नजी त्यांचे सगळे 100 प्रयोग मिलिंद राहटगावकर मला जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेल मार्फत आमोद वैरागकर आणि आदित्य गोगटे यांच्या सहकार्याने आपल्यापर्यंत पोहोचवी. धन्यवाद. तुम्ही आलात इथे, माझं ब्रॉडकास्ट करून घेतलं, एक छान झालं. अजून एक तुम्हाला सांगायचं वाटतं, मी जनरली काम करतो हे जे कचरा किंवा खराब मटेरियल पडलेलं असतं ह्याच्यातनंच मी नवीन डेव्हलप करतो, जेणेकरून जास्ती पैसे न लागता त्याच्यातनं काहीतरी शिकायला मुलांना मिळावं. मी जेव्हा लाडूचा जो प्रयोग केला तो राजगिऱ्याचा जो लाडू असतो हा जनरली पूर्ण फक्त भारतभर हाताने बनवला जातो आणि हाताने वळूनच तो ठेवला जातो. तर त्याचा जो वरचा भाग असतो तो गोल होत नाही. तर मला एकदा लक्षात आलं, तर ते अभ्यंकर म्हणून जे आहेत अकोल्याचे ते मला भेटले. मग त्यांच्यासाठी मी एक मशीन डेव्हलप केली. मग त्याच्यामध्ये काय होतं की 3 मिनिटांमध्ये एक चांगले 100 लाडू तयार होतात आणि अशा रीतीने जवळजवळ 30 ते 35,000 लाडू राजगिऱ्याचे 8 तासात ते काढू शकतात. आणि आता त्यांची रिक्वायरमेंट 1 लाख लाडू पर दिवसाची आहे, ज्याच्यावर मी काम करतोय. या वगैरे ते लाडूचं जे फिनिशिंग आहे ते तयार होतं. म्हणजे लाडू पूर्ण मी बनवत नाही, पण त्याचं फिनिशिंगच्यासाठी मी ते बनवतो. असं पुढे कधी झालं तर मी तेही तुम्हाला दाखवीन. धन्यवाद. आणि पॉडकास्टच्या शेवटी एकच गोष्ट सांगतो, एक वाक्य सांगतो की अभ्यंकरांसाठी जे मशीन बनवतायत त्याची जी किंमत ठरवली गेली ती अभ्यंकरांना जेवढे परवडेल तेवढी किंमत ठरलेली आहे. म्हणजे त्याला कुठेही त्यांनी व्यावसायिक स्वरूप दिलेलं नाही. त्यांनी प्रसन्नजींनी विचारलं अभ्यंकरांना, तुम्हाला किती पैशात म्हणजे परवडेल तेवढ्या किमतीत मी बनवून देईन. हे यांचं विशेष आहे. त्याबद्दल अजून एक तुम्हाला सांगतो, मी जनरली कामं करतो, मी बऱ्याच प्रकारचे मशीन बनवली, पण मला जे अफोर्डिंग लोक आहेत ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, जे मशिनरी घेऊ शकतात, त्यांच्यासाठी करण्यापेक्षा जे गरीब लोक आहेत जे अफोर्ड करू शकत नाही आणि एक मीडियम कॉस्ट किंवा लो कॉस्टसाठी जे मशीन बनवू शकतं अशा प्रकारचे मी अनेक मशिनरी बनवतो. आणि माझा प्रयत्न तसाच राहतो, कारण की ते करू शकत नाही. तसं खोबरं खरवडण्याचं मशीन बनवलं किंवा अजून काही बनवलेली आहेत की जे
जे करोडपती लोक आहेत, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीवाले, त्यांना पैशाने ते कधीही विकत घेता येतं. पण जे घेऊ शकत नाहीत मोठे मशीन्स, त्यांच्यासाठी छोटी मशीन बनवण्याचा माझा मानस आहे आणि माझा त्याचा प्रयत्न चालू राहतो. तुमच्या कोऑपरेशनबद्दल धन्यवाद. नमस्कार.